महायुतीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वादाचा नवा अंक समोर आलाय। महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला अजित पवारांनी अनुपस्थिती लावली, तर कालच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गैरहजर होते। त्यामुळे महायुतीत नाराजी आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी महायुतीनं मोकळीक दिली, अशी भावना महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवात मंत्री शंभूराज देसाईंनी व्यक्त केली। अजितदादा हवे होते, ते असते तर अधिकचा निधी मिळवण्यासाठी सोपं झालं असतं, अशी खंत शंभूराज देसाईंनी व्यक्त केली। महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवात एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली। मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं तापमान खाली येतं आणि मुंबईचं तापमान वाढतं, असा टोला त्यांनी लगावला। लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं आहे, असे शिंदे म्हणाले। पुण्यात भाजपची कार्यकर्ता बैठक संपन्न झाली। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपला पक्ष वाढवा, असा अजब कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला। काँग्रेसचे जास्तीत जास्त कार्यकर्ते भाजपात घेण्याचा सल्ला बावनकुळेंनी दिला। शिवसेना उभाटा नेते विनायक राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। देशाचे पंतप्रधान जम्मू काश्मीरला का गेले नाहीत, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट का घेतली नाही, असा सवाल राऊतांनी केला। विक्रमगड विभाग सहकारी भात आणि भगर गिरणी लिमिटेड संचालक पदाच्या निवडणुकीत भाजपच्या किसान विकास पॅनलचा दारुण पराभव झाला। किसान विकास पॅनलला 11 पैकी केवळ एका जागेवरती समाधान मानावं लागलंय। कराडच्या तासवडे एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार अतुल भोसले यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कधीच कराड एमआयडीसीविषयी बोलले नाहीत, अशी टीका आमदार अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाणांवर केली। वाशिमच्या मंगळुरपीर एसटी आगाराला नवीन 5 एसटी बसेस देण्यात आलेल्या आहेत। वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार श्याम खोडे यांच्या पुढाकारातनं या एसटी बसेस मिळालेल्या असून बसचं लोकार्पण श्याम खोडे यांच्या हस्ते पार पडलं। भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय। रामबनमधील बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आलेत। चिनाब नदीचा प्रवाह घटल्यामुळे पाकिस्तानात पाणीबाणी निर्माण झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दलाच्या प्रमुखांमध्ये 40 मिनिटं काल चर्चा झाली। पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठीच्या ॲक्शन प्लॅनवरती पंतप्रधान मोदी आणि हवाई दलाच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाली। भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे। भारतानं रशियासोबत ईगल एस मिसाईल खरेदीचा करार केलेला आहे, तर शत्रूचे फायटर जेट, हेलिकॉप्टर आणि ड्रोन उद्ध्वस्त करण्याची क्षमता ईगल एस या मिसाईलमध्ये आहे। पंजाबमधील वायुदल आणि लष्करी छावण्यांची हेरगिरी करणाऱ्या आयएसआयच्या 2 गुप्तहेरांना अमृतसरमधून अटक करण्यात आली। हे दोन्ही गुप्तहेर स्थानिक गँगस्टरच्या मदतीनं संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होते। यानंतर एक मोठी बातमी बघूया। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे। पाकिस्ताननं केलेल्या या नापाक कृत्याला जशास तसं उत्तर देण्याची मागणी देशवासियांकडून केली जाते। त्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलली असून चारही बाजूंनी पाकची कोंडी करण्यात येते। आज पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठं वक्तव्य केलं, जे करोडो देशवासियांच्या मनात आहे तेच घडणार आहे, असं राजनाथ सिंह एका कार्यक्रमात म्हणाले। मोदींच्या नेतृत्वात देशाला जे वाटतंय तेच होईल, असं सांगत त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला। साथियों, एक रक्षा मंत्री के रूप में मेरा दायित्व है कि मैं अपने सैनिकों के साथ मिलकर देश की सीमाओं की सुरक्षा सुनिश्चित करूं, और मेरा यह दायित्व है कि अपनी सेना के साथ मिलकर देश के ऊपर आंख उठाने वालों को मुंहतोड़ जवाब दूं। और आप सभी हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं। उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं, उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं। जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं।
मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं कि प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे हैं। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। इस्रायलच्या तेल अवीव विमानतळाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एअर इंडियासह युरोप आणि अमेरिकेतील अनेक विमान कंपन्यांनी आपली सेवा स्थगित केली आहे। एअर इंडियानं 6 मेपर्यंत तेल अवीवला जाणारी उड्डाणं रद्द केली आहेत। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असून ग्राहकांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचं काम सुरू आहे। बेस्टनं आता मिडी बसची संख्या वाढवण्याचं नियोजन सुरू केलंय। बस थांब्यावरती लागलेल्या प्रवाशांच्या रांगा आणि प्रशासनाच्या तोट्याचं गणित यामुळे 200 मिडी एसी बस दाखल करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे, तर पावसाळ्यानंतर त्या दाखल करण्याचा बेस्ट प्रशासनाचं नियोजन आहे। तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 23% आलाय, त्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार आहे। मात्र पाणी कपातीचा विचार नसल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय। देशभरातील बाजार समित्यांमध्ये फळं, भाजीपाला आणि अन्नधान्याची नासाडी रोखण्यासाठी अन्न आणि कृषी संघटनेनं एका अभ्यास गटाची स्थापना केली। बाजारात विक्रीसाठी आलेल्या फळं, भाजीपाल्यांची 30% तर धान्याची 10% नासाडी होत असल्यानं कृषी संघटनेनं हा निर्णय घेतलाय। ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो 5 मार्गिकेच्या निर्माणाचं काम भिवंडी शहरामध्ये सुरू आहे। या कामासाठी भिवंडीत वाहतूक बदल लागू केलेले आहेत। सोमवार आज रात्रीपासून ते मंगळवार पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले, तर भिवंडी इथल्या धामणकर नाका भागात तुळई उभारणीचं काम हाती घेण्यात येत आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आज होणार आहे। इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 27,837 विद्यार्थ्यांची एमएसटी सीईटीची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं एकाच सत्रात देशभरात नीट परीक्षा घेतली। देशभरातनं जवळपास 22,70,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। मात्र यंदा फिजिक्स या विषयाचा पेपर अवघड होता अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली। जे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवरती पडतंय, त्यामुळे आता आणखी तारीख पे तारीख नको अशी तंबी बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला देण्यात आली आहे, तर ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचं काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। चंद्रपूर शहरातल्या आकाशवाणी परिसरात काल संध्याकाळी वादळामुळे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला। राज्यातील महिला आणि बालकांच्या आरोग्य हिताला प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्याअंतर्गत राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत महिलांची रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, डायबिटीज, रक्तदाब अशा आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत। वांद्रे ते वरळी सिलिंकला सागरी किनारा मार्ग जोडल्यामुळे वाहन चालकांचा प्रवास विना अडथळा आणि वेगवान झालेला आहे। या मार्गावरनं वरळी आणि मरीन ड्राईव्ह या दोन्ही दिशांना दररोज सरासरी प्रत्येकी 22,000 ते 25,000 वाहनं धावत आहेत। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी, वांद्रे सिलिंकपर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास आता 10 ते 15 मिनिटांवरती आलाय। भिवंडी तालुका ग्रामीणमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या तालुका मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। भिवंडी उत्तर मंडल अध्यक्षपदी निलेश गुरव यांची भाजप ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांची नियुक्ती झाली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मास्टिकनं खड्डे बुजवण्यासाठी महापालिका यंदा 79 कोटी रुपये खर्च करणार आहे। असं असताना देखील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्यांच्या सर्व्हिस रोडवरचे खड्डे बुजवण्यासाठी पालिका आणखी 78 कोटी रुपये खर्च करणार आहे। त्यामुळे डागडुजीसाठीचा एकूण खर्च 157 कोटींच्या घरात गेलाय। राज्य सरकारनं ई बाईक टॅक्सीला मंजुरी दिली आहे। या विरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीमार्फत 21 मे रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर निषेध आंदोलन केलं जाणार आहे। यानंतर एक मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर होतोय। राज्य शिक्षण मंडळानं याबाबत घोषणा केलेली आहे। विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार आहे। निकाल mahasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरती पाहता येणार आहे। यावर्षी 12वी बोर्डाच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या होत्या। त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान घेण्यात आली होती। तर परीक्षेसाठी सुमारे 8.1 लाख विद्यार्थी, 6.9 लाख विद्यार्थिनी आणि 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती।
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. सांगलीमध्ये म्हैस आणि गायीच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली. आजपासून नवीन दर लागू होणार असून म्हशीचं दूध हे 68 रुपये तर गायीच्या दुधाचा दर 52 रुपये प्रति लिटर असणार आहे. राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण आहे. आज अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यभरात बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा 40च्या पार गेलाय. चालू महिन्यात सूर्य अक्षरशः आग ओकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे मे महिन्यात गेल्या महिन्यापेक्षाही जास्त उकाडा जाणवणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची 2,39,000 शेतकऱ्यांना 279 कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यामध्ये जमा होती आहे. बार्शी तालुक्यात तब्बल 90,000 शेतकऱ्यांना 114 कोटी रुपये मिळालेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्व विक्रेत्यांनी एकमेकांना एकमतानं निर्णय घेतला की लिंकिंग न करता कंपन्यांकडूनच खत खरेदी केली जाईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच अशा कंपन्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधित बीटी बियाणांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. शेतकऱ्यांना सातत्यानं पिकातनं नुकसान झेलावं लागत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे काळ्या बाजारात जवळपास 5 लाख पाकिट हे प्रतिबंधित बियाणं विक्रीचा अंदाज आहे. त्यामुळे हा इशारा देण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम बाजार समित्यांमधील शेतमालाला झालेला आहे. रखरखत्या उन्हामध्ये हळदीला 14,300 क्विंटल दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे गर्दी केली. पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक कमीत कमी 200 तर सरासरी 1,050 रुपयांचा दर मिळाला. बाजारात 28,243 क्विंटल कांद्याची आवक झाली असून ज्यात 4,357 क्विंटल चिंचवड, 13,756 क्विंटल लोकल आणि 8,771 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. शेतकरी मशागत करण्यात मग्न असून शासकीय स्तरावर सुद्धा नियोजनाची लगबग सुरू आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीनची 2,42,502 हेक्टरवरती पेरणी अपेक्षित असून त्याकरता 98,500 क्विंटल बियाणांचं नियोजन करण्यात आलंय. कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताच्या कामाला गती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम संथ गतीनं सुरू होतं. या आठवड्यात मात्र छताला फळ्या मारण्याचं काम सुरू आहे. यानंतर वॉटरप्रूफिंगचं काम केलं जाईल. मुंबईसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये पुन्हा ऑनलाईन प्रणाली उपलब्ध होणार आहे. मध्यंतरी शासकीय कामाचा फटका या प्रणालीला बसलेला होता. आता ही ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावरती हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एका क्लिकवरती रुग्णांची माहिती उपलब्ध होणार आहे. मुंबई नागपूर प्रवास करण्यासाठी लवकरच मुंबई नागपूर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. सध्या एक्सप्रेस ट्रेननं हाच प्रवास 14 ते 20 तासांमध्ये होतो. त्यामुळे हा प्रवास आता 9 तासात होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे नोकरीची नवी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची 279 आणि सहाय्यक प्राध्यापकांची 716 पदं भरली जाणार आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान आणि मका पिकाचं नुकसान झालं तर आंब्याला देखील पावसाचा फटका बसला. शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीतील प्रस्तावित निधी आणि प्रत्यक्ष वितरित निधीतील तफावतीमुळे लाभार्थ्यांना फटका बसतोय. त्यामुळे 3 वर्षात राज्याच्या विविध जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी 61,186 आदिवासी कुटुंबांना हक्काची घरं मिळालेली नाहीत. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 मधनं ही बाब समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कादोली इथे जलसंधारण विभागांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या साठवण धरण प्रकल्पाचं भूमिपूजन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडलं. एकूण 13,43,03,497 रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे परिसरातील 160 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
तारापूर येथे औद्योगिक क्षेत्र उभं करण्यापूर्वी परिसरातील 13 गावातील ग्रामस्थ हे विहिरी आणि कूपनलिकेच्या नैसर्गिक पाण्यावरती तहान भागवत होते. परंतु त्यानंतर उभारलेल्या एमआयडीसीतील कारखान्यांमधून रासायनिक प्रक्रियेविनाच सोडण्यात येणाऱ्या रासायनिक प्रदूषित सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणी सुद्धा प्रदूषित झालंय. परिणामी या गावांना आता एमआयडीसीच्या विकतच्या पाणी पुरवठ्यावरती अवलंबून राहावं लागतंय. ठाणे एसटी महामंडळाची परिस्थिती अजूनही बिकट आहे. आदिवासी विभागातील कानाकोपऱ्यापर्यंत एसटी पोहोचणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. 25,000 बस घेण्यामुळे फायदा होणार नसला तरी एसटी महामंडळाच्या राज्य सरकारकडे हात पसरावे लागणार नाहीत आणि 3 वर्षासाठी दिलं जाणारं कंत्राट आता 1 वर्षासाठीच दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रक संस्थांबरोबर मिळून एक केंद्रीकृत केवायसी प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. सेबीचे चेअरमन तुहिन कांत पांडे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता बँक, विमा, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार या सगळ्यासाठी एकाच ठिकाणी केवायसी होणार आहे. भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे. आयोगानं मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतलाय. या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या 40हून जास्त मोबाईल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवरती आणलं जाणार आहे. नागपूर शहरात मान्सूनपूर्व नाल्यांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. या अभियानातून 54 नाल्यांमधनं 4070 टन कचरा काढण्यात आला. मनपातर्फे शहरातील 227 नाल्यांपैकी 154 नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे, तर 29 नाल्यांची सफाई सुरू असून 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी आहे. जळगावच्या माणगाव इथल्या महाअधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी चोपड्यातील एसटी कर्मचारी रवाना झालेत. अधिवेशनामध्ये राज्यभरातनं जवळपास 40,000 कर्मचारी सहभागी होण्याचा अंदाज आहे. चोपडा आगारातनं एसटी बस फुलांनी सजवून ढोल ताशे वाजवत मोठ्या उत्साहात रवाना झाली. अहिल्यानगरमध्ये एका सीएनजी एसटी बसनं अचानक पेट घेतला. चालू बसमधनं धूर येऊ लागल्यामुळे प्रसंगावधान राखत चालकानं प्रवाशांना वेळेतच बस बाहेर काढल्यामुळे मोठी हानी टळली. जळगावातील ग्रामीण भागातील व्यायामशाळेसाठी आता 8 लाखांऐवजी 14 लाखांचा निधी मिळणार आहे. ग्रामीण भागात क्रीडा संकुलाची तरतूद मागणी असल्यास क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध होणार आहे असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अनोखी परंपरा आजही जपली जाते. आदिवासी बहुल भागात कवठेवाडी गावात नवस्फूर्तीसाठी पेटलेले माठ डोक्यावरती घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची अनोखी परंपरा जोपासली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील खामगाव मार्गावरती भीषण अपघात झाला. फिरायला गेलेल्या बँक कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात कार चालकावरती गुन्हा दाखल झालाय. यानंतर एक मोठी बातमी बघूया. दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यातल्या चरोलीमध्ये मोठी कारवाई केली आहे. नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवाद विरोधी पथकानं रविवारी पिंपरी चिंचवड परिसरातल्या चरोली या भागातनं अटक केली. ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये तो गेली 15 वर्ष फरार होता. कांबळे याच्या विरोधात एटीएसच्या मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यामध्ये 2011 मध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासून तो फरार आहे. गेले काही वर्ष तो फरार होता आणि शहरी भागात बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार तो करायचा. दरम्यान एटीएसकडनं त्याचा शोध घेण्यात येत होता. त्याला न्यायालयानं फरार घोषित केलं होतं. दरम्यान त्याच्या विरोधात अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी करण्यात आला होता. अखेर त्याला अटक करण्यात यश आलंय. विनायक राऊतांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. देशरक्षणासाठी आम्ही पंतप्रधान मोदींसोबत आहोतच, मात्र पाकिस्तानच्या नावावर फसवण्याचं काम केलं तर तुमचं नाटकी राजकारण उघड केल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा विनायक राऊतांनी दिलाय. उन्हामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाण्याच्या साठ्यावरती परिणाम होतोय. गेल्या महिन्यात 12% पाण्याचं बाष्पीभवन झालं. शहरामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय, तर ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. टँकर विना पर्याय नसल्यामुळे पाण्यासाठी या महिन्यात सामान्यांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे. दापोलीतील जामगे धरणाचं काम तब्बल 15 वर्षांनंतर पूर्णत्वाकडे जात आहे. जवळपास 70% काम पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. या धरणातील कालव्यामुळे 15 गावांना फायदा होणार असल्यामुळे ग्रामस्थ सुखावलेत. विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले अर्ज केल्यापासून ते तात्काळ 48 तासांमध्ये द्यावेत असा इशारा बावनकुळेंनी दिला. या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात येईल असा देखील इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला. गोंदियातल्या सालेकसामध्ये मंत्री आशिष जयस्वाल यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सालेकसात जयस्वाल यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं.
बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीची हत्या करून तिच्या प्रियकरानं गळफास घेत आत्महत्या केली. प्रियकराचं लग्न झाल्यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. या वादातनं हत्या करत त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं. वेरूळ लेण्यामध्ये पुन्हा एकदा मधमाशांनी पर्यटकांवरती हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये 8 ते 10 पर्यटक जखमी झालेत. काहींना किरकोळ दुखापत झाली. मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. पुन्हा या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलानं मागील काही महिन्यात केलेल्या तपासणीत सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यामुळे 16 मॉल्सना नोटिसा पाठवलेल्या आहेत. मात्र त्यानंतरही त्रुटी दूर न केल्यामुळे 3 मॉलचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा 2997 सिंचन प्रकल्पात अवघा 33.37% जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातनं सुमारे 50,000 एसटी कर्मचारी हजर राहणार आहेत. वेतनवाढीसाठी हे अधिवेशन भरवलं जात आहे. मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा ठराव केला जाणार आहे. एसटी महामंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माणगाव इथे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांची बँक आमच्या हातात द्या अशी मागणी करणारा ठराव बैठकीतून करण्यात आला. पुणे बेंगळुरू महामार्गावरती स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवरती हा तरुण स्टंटबाजी करताना दिसून येतोय. या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वडगाव ब्रिजवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. पुण्याच्या कात्रज परिसरातील कचरा डेपोला भीषण आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागामध्ये जोरदार गारपीट झाली. बल्लारपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोपरणा आणि गडचांदूर इथे गारांचा वर्षाव झाला. त्यामुळे आंब्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावात अवकाळी पावसासह गारपीट झाली. गारपिटीमुळे पपई, केळी तसंच इतर फळपिकांचं नुकसान झालं. चंद्रपूरच्या विविध तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसला. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्या. लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झालेत. तर उन्हाचा पारा वाढल्यामुळे कांदा काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं येत्या 20 तारखेला मुंबईमध्ये जनआक्रोश महाआंदोलन केलं जाणार आहे. त्याच्या तयारीसाठी नांदेडमध्ये पहिली राज्यस्तरीय जनजागरण परिषद पार पडली. अमरावतीमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. देशभरातील 9 राज्यातील पुरुष आणि महिलांच्या कबड्डी संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं संत्रानगरीमध्ये आंबा, मिलेट आणि धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवात कोकणातील हापूस, पायरी, दशहरी तसंच गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील कलेक्टर आंबा प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 5 लाख रुपयांच्या सोन्याची तुळशी माळ अर्पण करण्यात आली. अलका घाडगे यांनी ही माळ अर्पण केली. दरम्यान मंदिर समितीच्या वतीनं घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रांचा उत्सव सुरू आहे. यात्रेनिमित्तानं विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचा थरार बघायला मिळतोय. खेड तालुक्यातील मोहितेवाडी इथल्या मच्छिंद्र पोतले हे वर्षाला 800 ते 1000 बैलगाडी विक्री करत असतात. यातून 30 ते 40 लाखांची उलाढाल होते. जळगावात 11व्या फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर ऑफ इंडिया संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. या संमेलनात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 1000 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेवरती लवकरच मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. मेट्रो गाडीच्या चाचण्यांना या महिन्यामध्ये सुरुवात करण्याचं नियोजन MMRDAनं केलंय.